अनिल देशमुखांवर खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांची मंजुरी मिळालेली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांची मंजुरी मिळाली आहे। कथित खंडणी वसुलीशी संबंधित पीएमएलए प्रकरणामध्ये खटला चालवण्याचा मार्ग मोकळा झालाय। मंजुरीचं पत्र वकील सुनील गोन्साल्विस यांनी सोमवारी विशेष न्यायालयामध्ये सादर केलं। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, आपण पाहतो की या सगळ्या प्रकरणामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये अत्यंत गंभीर असे आरोप झालेले होते। भले ते आरोप ईडीच्या तपासामध्ये 100 कोटीच्या पुराव्यानिशी तथ्य काय ते समोर आलेले नव्हते आणि काही कोटी जे आहेत ती निष्पन्न झालेली होती। त्यानुसार हा सगळा प्रकरण जे आहे ते ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टामध्ये सुरू आहे। ईडीने दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अनिल देशमुख यांच्यावरती अटकेची सुद्धा कारवाई झालेली होती आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये खटला चालवण्याची प्रक्रिया ही ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टामध्ये सुरू झालेली आहे। मात्र एखादा लोकप्रतिनिधी जो मंत्रिपदावरती राहिलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये खटला चालवण्यासाठी राज्यपालांच्या मंजुरीची आवश्यकता आहे असे आणि त्यासाठी ईडीने जसा पत्रव्यवहार केलेला होता। 21 मे रोजी राज्यपालांनी हा खटला चालवण्यासाठी अनिल देशमुखांच्या विरोधामध्ये मंजुरी दिलेली आहे। त्याच्याबद्दल पत्र जे आहे ते ईडीच्या वकिलांनी सुनील गोन्साल्विस यांनी ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टामध्ये सादर केलेला आहे आणि येत्या काळामध्ये अनिल देशमुखांच्या विरोधामध्ये हा खटला चालवला जाणार आहे। मात्र जे आरोप अनिल देशमुख यांच्या विरोधामध्ये झालेले आहेत त्यांची येत्या काळामध्ये खटल्या दरम्यान कशा पद्धतीनं पुराव्यानिशी ईडीकडनं हे मुद्दे मांडले जात आहेत किंवा पुरावे ठेवले जात आहेत आणि अनिल देशमुख यांच्या वकिलांकडनं ते मुद्दे खोडून काढण्यासाठी कशा पद्धतीनं प्रयत्न केले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण देशमुख यांच्याकडनं हे सातत्यानं आरोप फेटाळण्यात आलेले आहेत आणि 100 कोटीचा कथित फक्त आरोप करण्यात आला, मात्र त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं तथ्य नाहीये असं देखील देशमुखांच्या वतीनं याच्या आधीपासून स्पष्ट करण्यात आलेलं होतं। मात्र आता राज्यपालांच्या मंजुरीनंतर अनिल देशमुखांच्या विरोधामध्ये खटला चालत असताना ईडीच्या कोर्टात नेमकं काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।